कन्या राशी. आनंदाची बातमी येण्यापूर्वी नियती का दाखवते एक शांत संकेत? कधीकधी आयुष्यात सर्व काही शांत दिसत असतं, पण त्या शांततेच्या मागे नियती एक मोठी हालचाल करत असते. कन्या राशीच्या अनेक लोकांसाठी ऑगस्ट संपण्यापूर्वी असा एक संकेत दिसू शकतो, जो सुरुवातीला अगदी साधा वाटेल, पण त्याच संकेतामागे एका आनंददायी बदलाची चाहूल दडलेली असू शकते. विशेष म्हणजे हा बदल पैसा, नातेसंबंध, करिअर किंवा एखाद्या अपूर्ण इच्छेशी जोडलेला असू शकतो. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये मिळणारा हा संकेत का महत्त्वाचा आहे हे शेवटपर्यंत ऐका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की अलीकडे काही विचित्र योगायोग वारंवार घडत आहेत, तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. पहिली घटना. थांबलेली गोष्ट पुन्हा हलू लागेल. गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहत असाल. कदाचित एखादे काम अडकले असेल, एखाद्या व्यक्तीकडून उत्तर येत नसेल किंवा एखाद्या प्रयत्नाचे फळ मिळत नसेल. अनेक वेळा असे वाटले असेल की आता आशा ठेवण्यात अर्थ नाही. पण नियतीची एक खास सवय असते. जेव्हा माणूस हार मानण्याच्या जवळ येतो, तेव्हाच काही सूक्ष्म बदल सुरू होतात. सुरुवातीला हे बदल खूप छोटे असतात. एखादा फोन, एखादी चर्चा, एखादी भेट किंवा एखादी अनपेक्षित माहिती. हे सर्व योगायोग आहेत असे वाटू शकते, पण अनेक वेळा याच छोट्या गोष्टी मोठ्या बदलाची सुरुवात असतात. पण थांबा, पुढे सांगितलेली घटना यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे. दुसरी घटना. मनातील धुकं दूर होऊ लागेल. कन्या राशीच्या लोकांची एक खास गोष्ट म्हणजे ते प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करतात. त्यामुळे काही वेळा निर्णय घेणे कठीण होते. अलीकडे तुमच्या मनात एखाद्या विषयाबद्दल संभ्रम असेल. योग्य दिशा कोणती? हा निर्णय बरोबर आहे का? माझे प्रयत्न वाया तर जाणार नाहीत ना? अशा प्रश्नांनी मन थकलेले असू शकते. मात्र ऑगस्टच्या शेवटी एखादी घटना तुमच्या मनातील धुकं दूर करू शकते. ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधत होता त्याची दिशा मिळू शकते. आता इथेच अनेक लोक चूक करतात. ते घाईत निर्णय घेतात. पण हा काळ निरीक्षण करण्याचा आहे, कारण अजून एक महत्त्वाचा संकेत बाकी आहे. तिसरी घटना. एका व्यक्तीची भूमिका. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असू शकते जिचा तुम्ही फारसा विचार करत नाही, पण नियती काही वेळा अशाच व्यक्तींचा उपयोग करते. ही व्यक्ती मित्र असू शकते, जुना सहकारी असू शकतो, नातेवाईक असू शकतो किंवा एखादी जुनी ओळख असू शकते. विशेष म्हणजे या व्यक्तीकडून मिळणारी माहिती, सल्ला किंवा अचानक झालेला संपर्क तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. सुरुवातीला तुम्हाला त्याचे महत्त्व कळणार नाही, पण काही दिवसांनी तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा जाणवेल की बदलाची सुरुवात इथूनच झाली होती. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. तुमच्या आयुष्यात अलीकडे एखादी जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात आली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. नातेसंबंध. अनेक कन्या राशीच्या लोकांनी नात्यांमध्ये शांतपणे खूप काही सहन केले आहे. काहींना गैरसमजांचा सामना करावा लागला, काहींना अपेक्षाभंग झाला, तर काहींना स्वतःच्या भावना मनातच ठेवाव्या लागल्या. मात्र आता परिस्थितीमध्ये हळूहळू बदल दिसू शकतो. एखादी व्यक्ती तुमचा दृष्टिकोन समजून घेऊ शकते. एखादा संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो. एखाद्या नात्यातील तणाव कमी होऊ शकतो. हे सर्व एका दिवसात होणार नाही, पण वातावरण बदलू लागल्याची जाणीव होऊ शकते. पण थांबा, आता आपण त्या गुप्त संकेताबद्दल बोलणार आहोत, जो या संपूर्ण काळाचा केंद्रबिंदू आहे. गुप्त संकेत. व्हिडिओचा सर्वात शक्तिशाली भाग. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रावण महिना संपण्याच्या आधी काही कन्या राशीच्या लोकांना वारंवार समान प्रकारचे संकेत मिळू शकतात. एखादे नाव पुन्हा पुन्हा दिसणे, एखादी जुनी आठवण वारंवार मनात येणे, एखाद्या विशिष्ट ठिकाणाकडे आकर्षण वाटणे किंवा एखादी गोष्ट सतत नजरेस पडणे. बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक वेळा नियती आधी संकेत देते आणि नंतर घटना घडवते. काही वेळा मन आधी तयार केले जाते, मग संधी येते. काही वेळा विश्वासाची परीक्षा घेतली जाते, मग कृपा अनुभवायला मिळते. आणि काही वेळा प्रतीक्षा वाढवली जाते, कारण योग्य वेळ अजून आलेली नसते. हा संकेत दुर्लक्ष करू नका. यामागचे कारण पुढे समजेल. विशेष संकेत. थांबलेली इच्छा पुन्हा जागी होण्याची वेळ. आता मी जे सांगणार आहे ते अनेक कन्या राशीच्या लोकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडलेले वाटू शकते. गेल्या काही काळात तुम्ही एखादे स्वप्न मनात ठेवले होते. कदाचित ते स्वप्न घराशी संबंधित असेल, करिअरशी संबंधित असेल किंवा एखाद्या वैयक्तिक इच्छेशी जोडलेले असेल. पण परिस्थिती, वेळ किंवा इतर अडचणींमुळे तुम्ही त्या इच्छेला मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून दिले.
विशेष म्हणजे श्रावण संपत असताना त्या जुन्या इच्छेशी संबंधित एखादा संकेत पुन्हा समोर येऊ शकतो. तो संकेत एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून मिळू शकतो, एखाद्या जुन्या कागदपत्रातून मिळू शकतो किंवा अचानक मनात निर्माण झालेल्या आत्मविश्वासाच्या रूपातही समोर येऊ शकतो. पण थांबा, याचा अर्थ लगेच सर्व काही बदलणार आहे असा नाही. खरा अर्थ असा आहे की नियती तुम्हाला सांगत आहे, ही गोष्ट अजून संपलेली नाही. अनेक वेळा आपणच एखाद्या गोष्टीवर पूर्णविराम देतो, पण नियती अजूनही त्यावर काम करत असते. म्हणूनच या काळात मिळणाऱ्या लहान संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, कारण काही वेळा आनंदाची बातमी प्रत्यक्ष येण्याआधी तिची सावली आपल्या आयुष्यात दिसू लागते. आणि कदाचित कन्या राशीच्या काही लोकांसाठी हा काळ नेमका तसाच असू शकतो. पुढील भागात आपण पैशांशी संबंधित त्या संकेताबद्दल बोलणार आहोत जो अनेकांना आश्चर्यचकित करू शकतो. पैसा, आर्थिक बाबतीत परिस्थिती हळूहळू सुधारण्याच्या दिशेने जाऊ शकते. जर एखादे पेमेंट अडकले असेल, एखादी चर्चा थांबली असेल किंवा एखाद्या कामातून अपेक्षित फायदा मिळाला नसेल, तर आता पुन्हा हालचाल दिसू शकते. मात्र हा काळ लोभाचा नाही, हा काळ शहाणपणाने निर्णय घेण्याचा आहे. अनेक वेळा लोक मोठ्या संधीच्या प्रतीक्षेत लहान संधी गमावतात. कदाचित तुमच्यासाठी येणारी आनंदाची बातमी पैशांशी संबंधित नसेल, पण ती भविष्यातील आर्थिक स्थैर्याची सुरुवात असू शकते. हा संकेत तुम्हाला लागू पडतो का? कमेंटमध्ये हो लिहा. करिअरमध्ये मेहनत करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आशादायक दिसतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. एखादा वरिष्ठ तुमच्या प्रयत्नांकडे लक्ष देऊ शकतो. एखादी संधी किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. विशेष म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवस मेहनत घेतली आहे त्याबद्दल एखादा सकारात्मक संकेत मिळू शकतो. पण इथेच अनेक लोक घाई करतात. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते, म्हणून निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण चित्र समजून घ्या. अजून एक महत्त्वाचा भाग बाकी आहे. कुटुंबातील वातावरणात सुधारणा होण्याची शक्यता आहे. एखाद्या सदस्याची चिंता कमी होऊ शकते. एखाद्या जुन्या विषयावर तोडगा निघू शकतो. घरात सकारात्मक चर्चा वाढू शकते. विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला दुर्लक्ष करू नका, कारण काही वेळा आपण शोधत असलेले उत्तर आपल्या जवळच असते. हा भाग कदाचित तुमच्यासाठीच आहे. आध्यात्मिक संकेत. श्रावण महिना हा केवळ धार्मिक काळ नाही, तो आत्मपरीक्षणाचा काळ आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही संघर्ष अनुभवला असेल, काही वेळा एकटेपणा जाणवला असेल, काही वेळा प्रयत्न करूनही यश मिळाले नसेल. पण प्रत्येक संघर्षामागे एक शिकवण असते, प्रत्येक विलंबामागे एक कारण असते आणि प्रत्येक प्रतीक्षेमागे योग्य वेळ लपलेली असते. शेवटचा संकेत चुकवू नका. स्वामी समर्थांचा आशीर्वाद. स्वामी समर्थांची कृपा अनेक वेळा मोठ्या चमत्कारांच्या रूपात नाही, तर लहान संकेतांच्या रूपात प्रकट होते. आपण त्यांना योगायोग समजतो, पण नंतर कळते की तोच मार्गदर्शनाचा क्षण होता. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ विश्वास टिकवण्याचा आहे. कदाचित तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते अजून आलेले नाही, पण त्याची चाहूल तुम्हाला आधीच मिळू लागली आहे. हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्या समोर आलेला नाही. कदाचित नियती तुम्हाला सांगत आहे की अजून हार मानू नका, अजून थोडा संयम ठेवा, कारण काही बदल शांतपणे घडत आहेत. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी राशी भविष्यांसाठी स्वामी कृपा राशीफल चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि योग्य दिशा घेऊन येऊ. श्री स्वामी समर्थ.